क्रांतिकारी जय भीम। मी चंद्रकांत लोखंडे। गेल्या 2 वर्षापासून मला त्रास होत आहे। मी तिथे रूम विकत घेतल्यापासून मला त्रास होत आहे। आजूबाजूचे सर्व मला तकलीफ देतात आहे। वारंवार काय ना काय कारणावरनं मला भांडणं करतात। वारंवार काय मी जयंती एकटा करतो त्याच्यावर पण वाद करतात। बुद्ध जयंती करतो मी त्याच्यावर वाद करतात। माझे सारखे वाद करत राहतात कोणी पण। आणि हे सर्व कोकणस्थ आहे। काही त्यात भैये आले ते पण माझ्यावर अत्याचार करायला बघतात। त्यांचं पकडून ते लोक माझ्यावर अत्याचार करायला बघतात। आणि काल एक अशी घटना घडली। मी कामावरनं सध्या काय आलो। काल दिनांक 7/9/2024 मध्ये आज संध्याकाळी 6-6:30 वाजता एक घटना घडली की बाजूची जे यूपी वाले आहेत ते वारंवार त्रास देतात पण मी दुर्लक्ष करतो। दुर्लक्ष केल्यामुळे काल मला ते भोगावं लागलं। काल मला त्या कशाने त्यांनी मारलं, सायाने मारलं, कडीने मारलं हे मला काय माहित नाही। मग पोलीस स्टेशनमध्ये आलो मी। पोलिसांनी उलटे मलाच जबाब विचारले की तू कसं केलं, तुला काय झालं, तू कुठून आला, तुला कुणी मारलं हे मला विचारतात। रात्री पंचनामा करायला आले। पंचनामा केला तरी ते मला उलट विचार हे रक्त तू कसं आहे काय हे उलट मला सर्व विचारतात। हे अन्याय आहे का नाही आमच्यावर? हे कोणत्या अर्थाने हे आम्हाला हे करतात दाबायचा प्रयत्न करतात आपल्या समाजाला। एक जयभीमवाल्याचं घर आहे फक्त तिथे, बाकी सर्व कोकणस्थ आहे। आणि त्यामुळे त्यांच्या कोकणस्थ लोकांमुळे त्या भैया लोकांनी माझा फायदा घेतला काल।